मी डॉक्टर शिवानी करवाडे, मातीशास्त्रज्ञ, मटेरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण सप्तधान्य अंकुर कसं बनवायचं, त्याची पद्धत काय आहे आणि ते कशासाठी उपयोगात येईल हे जाणून घेणार आहोत। तर सप्तधान्य अंकुर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ, मटकी, मूग, हरभरा, कुळीथ, चवळी आणि त्याचप्रमाणे देशी गहू किंवा सातू। तर आपल्याला सगळ्यात आधी तीळ घ्यायची आहे 100 ग्रॅम आणि ते एका लहान भांड्यात भिजवून ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला बाकीचे जे धान्य आहेत जसं की मूग, मटकी, चवळी, कुळीथ हे आपल्याला 100 ग्रॅम घेऊन ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। तर त्यानंतर आपल्याला ते जेव्हा त्याला कोंब यायला सुरुवात होईल तेव्हा ते पाण्यातून काढून टाकायचे आणि आपल्याला सुती कापडामध्ये ते टाकायचे आहे कोंब फुटण्यासाठी। जेव्हा 1 इंच आपल्याला कोंब त्यामध्ये मिळतील ते त्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि खलबत्त्याच्या साहाय्याने आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण मिक्सर ग्राइंडरचा यासाठी उपयोग करायचा नाही आहे। आपल्याला खलबत्त्यानेच हे जे मिश्रण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, 10 लिटर गोमूत्र आणि याला आपल्याला घड्याळाच्या दिशेने हे हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आपण वनस्पतींना फवारण्यासाठी यूज करू शकतो। तर हे सप्तधान्य अंकुरनी आपले जी उत्पादन क्षमता आहे ती वाढते। त्याचप्रमाणे जे धान्य असतात, फळे असतात, भाजीपाला असतं यांना चकाकी मिळते। तर जेव्हा फळे ही लहान आकाराची असतात किंवा भाजीपाला पिकांना जेव्हा शेंगा येण्याची सुरुवात होत असते आणि जे कडधान्य असतात त्यामध्ये दूध येण्याची जी स्टेज असते त्यामध्ये आपल्याला याची फवारणी करायची आहे, ज्यामुळे आपल्या ज्या वनस्पती आहेत, जे फळभाज्या आहेत, फळे आहेत यांना चकाकी मिळते, आपली उत्पादन क्षमता वाढते आणि आपल्याला आर्थिक उत्पन्न पण जास्त येते। आमचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मटेरा चॅनलला सबस्क्राइब करा आणि लक्षात ठेवा, स्वस्थ माती फायद्याची शेती।